माझ्या कविता आपल्याला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब करा. माझं नाव धनराज उर्फ भाऊसाहेब चांगदेव दौंड, गाव मनमाड, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक. माझ्या पहिल्या कवितेचं नाव मेघामय. अल्पसा पर्याय सांगायला गेलं तर एका शेतकऱ्याची व्यथा की पावसाला आपण वरुणराज मेघराज बोलतो की बाप कटक्ष असतो, पण आई म्हणून त्यांनी पावसाला अडवला आहे मेघामय या नावाने. कवितेला सुरुवात करतो. कवितेचं नाव मेघामय. तुझ्यावरती विश्वसारे सृष्टीची तू आई आहे, तुझ्यावरती विश्वसारे सृष्टीची तू आई आहे. कुणी म्हणे मेघराज तुला तर कोणाची मेघामय आहे. तुझ्या विश्वासावर पेरलं लेकरानं जमीन धन, तू नाहीच आल्यानं फिरतोय तो वनवन. आतुरल्या डोळ्यांनी बघतोय आस तुझ्या ठाई आहे. कुणी म्हणे मेघराज तुला तर कोणाची मेघामय आहे. संसाराची त्याच्या बघ झाली अशी मोडतोड, संसाराची त्याच्या बघ झाली अशी मोडतोड. बियाणाला पैक नाहीत म्हणून विकली बैलजोड. एका शेली माणूस आणि दुसऱ्या शेली बाई आहे. कोणी म्हणे मेघराज तुला तर कोणाची मेघामय आहे. कर्जाचा आणि दुःखाचा डोंगर वाढत गेला, कर्जाचा आणि दुःखाचा डोंगर वाढत गेला. उरलेला संसार भरून सावकारानं नेला. कोणी गळफास कोणी विषघास मरणाची ते घाई आहे. कोणी म्हणे मेघराज तुला तर कोणाची मेघामय आहे. तुझ्यावरती विश्वसारे सृष्टीची तू आई आहे. कोणी म्हणे मेघराज तुला तर कोणाची मेघामय आहे. धन्यवाद. माझ्या पुढील कवितेचं नाव अंधार. एका कॉलेज जीवनातील मुलावरती ही कविता मी लिहिली. अतिशय उन्हाळा असा. कोणी चांगला उपदेश केला तर तो चुकीचं प्रत्युत्तर करायचा आणि खूप व्यभिचारी मुलगा. मी त्याच्याकडे बघायचो आणि त्याच्यावरती मला हा विषय मांडावा असं वाटलं की देवकाठी घेऊन मारत नाही, त्याला अचानक अंधत्व येतं आणि तो स्वतःच्या जीवावर उदार होतो आणि त्या शब्दात मी ती कविता मांडत आहे. कवितेचं नाव अंधार. आयुष्यात आता माझ्या अंधार झाला, आयुष्यात आता माझ्या अंधार झाला. मेली ती नजर जिच्यावर नियतीचा वार झाला. गेले ते स्वप्न आता क्षितिजाच्या पलीकडे, उरला फक्त काळोख आता या मनापुढे. संपला येते प्रकाश आता श्वास एक आधार झाला. मेली ती नजर जिच्यावर नियतीचा वार झाला. वाईट त्या नजरेने विघ्न माझ्यावर कोपले, वाईट त्या नजरेने विघ्न माझ्यावर कोपले. करून अत्याचार शेवटी डोळे हे लोपले. अंधत्वामुळे ते पावलांचाही नकार झाला. मेली ती नजर जिच्यावर नियतीचा वार झाला. जीवनाच्या तारेवर चालताना आवरा नियतीचा तोल, नाहीतर होईल माझ्यागत तुमच्याही जीवनाचा फोल. आता रात्र आणि दिवस येथे एकच प्रकार झाला. मेली ती नजर जिच्यावर नियतीचा वार झाला. संपला इथे आता दुनियेचा माझा रंग, संपला इथे आता दुनियेचा माझा रंग. करून व्याविचार केले जीवन माझे मी भंग. संताप करून शेवटी जीव हा उदार झाला. मेली ती नजर जिच्यावर नियतीचा वार झाला. आयुष्यात आता माझा अंधार झाला. मेली ती नजर जिच्यावर नियतीचा वार झाला. धन्यवाद. नमस्कार. पुढील कविता मी सादर करतोय. कवितेचं नाव एक निराधार. एक जिवंत घटना मी आपल्यासमोर मांडतोय. झालेली घटना होती 19/5/2006 रोजी. एक वयोवृद्ध म्हातारा एका वादळात सापडतो आणि तो मरण पावतो. त्याच्यावरती मी ही रचना लिहिली. माझ्या रचनेचा प्रकार गेय. कवितेचं नाव एक निराधार. एक होता निराधार, झाला तोच त्याचा आधार. स्वतःशी स्वतः बोलून तो करी उरल्या आयुष्याचा विचार. संपला होता पत्नीचा काळ, म्हणून नव्हतं मूलबाळ. ना आई बाप भाऊ त्याला झाला त्यांचाही भूतकाळ. नाही जमीन नाही जुमला, केला गरिबीनं हमला. पोट भरण्यासाठी मग तो लाकडं फोडू लागला. आशा आणि प्रगती त्याची सारखी झोप घेत होती आणि दारिद्र्याची मान त्याची सारखी उंचावत होती. पोटाचा उदरनिर्वाह केला लाकडं फोडण्यावरती. घन आणि कुऱ्हाड सदा होती खांद्यावरती. मग वादळ येऊन आयुष्याचं असं काऊर झालं, आडोशाला केलेलं त्याचं झोपडं उडून गेलं. मग जोरदार पावसाच्या ताब्यात तो सापडला. अशा प्रसंगात शेवटी मुर्दा त्याचा पडला. मी दररोज त्याच्या झोपड्यापुढे जाऊन क्षणभर त्याच्याकडे बघायचो. देवा याला सुखात ठेव एवढीच भीक मी मागायचो. पण आज त्याच्या झोपड्यापुढे एकदम गोंधळ झाला होता. जो डोळ्यांना दिसत होता तो डोळ्याआड झाला होता. धन्यवाद. माझ्या चौथ्या कवितेचं नाव एड्स. कवितेचा प्रकार गेय. सादर करतोय कविता एड्स. एड्सवर नाही उपचार, एड्स आहे भयानक आजार. ज्याला एड्स होणार तो मृत्यूच्या जबड्यात जाणार.
स्त्रीचं सौंदर्य आणि तारुण्य पाहून माणूस तिच्या मोहात पडतो. स्त्रीचं सौंदर्य आणि तारुण्य पाहून माणूस तिच्या मोहात पडतो. क्षणभर विचार न केल्यामुळे त्याला हा रोग जडतो. मग भविष्य काळातील स्वप्नांचा त्याच्या सारा झाला चोराडा. रोगाचा विचार केल्याने त्याने जीवाचा केला खोराडा. भविष्यकाळ घडवण्याची त्याच्यात होती हिंमत, पण रोगाने त्याला पिछाडल्याने संपली त्याची किंमत. सगळेच झाले दुर्योधन, कुणी ना म्हणे माऊली. म्हणूनच या रोगाची साथ आपल्या देशात आली. बंद करा ही वादळ आता, नका वाढवू चर्चा. लोकसंख्येला भार घालून नका वाढवू खर्चा. अरे एड्स सारख्या रोगाने जगात घातले होते थैमान. माणूस होता मायेचा पाझर, झाला होता हैवान. धन्यवाद. मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहून आम्ही खरं तर भारावून गेलो. या चॅनलला लाखो लोकांनी आत्तापर्यंत बघितलं आहे. म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं, त्याच्यामध्ये अबाउटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलं आहे हे तुमच्या लक्षात येईल. अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडली गेली आहेत. त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं. तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं आयकॉन येईल, ते तुम्ही क्लिक करा. त्यानंतर तात्काळ ते बेलचं आयकॉन येईल, त्या घंटीवर क्लिक करा. म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील, नवनवीन व्हिडिओ जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील. आणि आता हे चॅनल मोठं झाल्यामुळं, वाढल्यामुळं आम्हाला हे लिंक पाठवणं शक्य होत नाही. आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत बसण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतो ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो. धन्यवाद.